नमस्कार, नेशनल मीडिया न्यूज में आप सभी का स्वागत है। चलिए नजर डालते हैं आज की ताजा खबर पर। महाराष्ट्र के सतारा जिले के कराड़ शहर में राज्य सड़क सुरक्षा अभियान 2026 के तहत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कराड़ द्वारा रास्ता सुरक्षा दौड़ का आयोजन किया गया। 28 फरवरी को आयोजित इस दौड़ की शुरुआत पूर्व विधायक आनंद राव पाटिल ने हरी झंडी दिखाकर की। दौड़ की शुरुआत कराड़ के प्रसिद्ध प्रीति संगम घाट में हुई, जिसमें करीब 2500 खिलाड़ियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। इस आयोजन का मुख्य उद्देश्य लोगों को यातायात नियमों के प्रति जागरूक करना और सड़क दुर्घटनाओं में कमी लाना है। उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कर्णसे ने बताया कि सड़क सुरक्षा सभी की जिम्मेदारी है और ऐसे कार्यक्रम समाज में सकारात्मक संदेश देते हैं। आयोजन के अंत में सभी प्रतिभागियों का आभार व्यक्त किया गया। मनपूर्वक धन्यवाद कराडकर, पाटणकर, सातारकर आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक, नागरिक, तरुण, तरुणी, वृद्ध सगळ्या समाज घटकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात सहभाग असणारी ही RTO मॅरेथॉन 2026 आपल्या सहभागामुळे कमालीची यशस्वी ठरल्याचं मी आनंदानं आणि नम्रपणे नमूद करतो। प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री दशरथ वाघुले सर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमाप अशा आपल्या प्रतिसादामुळे, त्याबरोबरच सर्व संघ सहकार्यांच्या भूमिकेमुळे अतिशय दैदिप्यमान असा हा सोहळा या ठिकाणी पार पडला। हा सोहळ्याच्या पातळीवर न राहता ही एक संकल्पना आजच्या दिवशी सर्व नागरिकांनी केली आणि त्याबरोबर मोटार वाहन नियम आणि कायदे यांचं पालन केलं तर निश्चित स्वरूपात होणाऱ्या अपघातांमध्ये घट होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीची अशी एक वाहन संस्कृती निर्माण होईल असं मला अतिशय आशावाद इथं व्यक्त करतो। त्याबरोबरच आम्हाला हा उपक्रम घेण्यामध्ये, साजरा करण्यामध्ये अनेक लोकांचे, अनेक पद्धतीचे सहकार्य झाले। या सर्वांच्या सहकार्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण जी संकल्पना केली आहे ही आजच्या दिवस करायची नाही, तर ही आपण आयुष्यभर पाळायची आहे अशा पद्धतीची दृढ प्रतिज्ञा करूया आणि ही रॅली यशस्वी झालं असं तेव्हाच आपल्याला मानता येईल जेव्हा आपल्या वागणुकीमध्ये
वाहनाच्या संदर्भानं अनुकूल बदल होतील आणि हे निश्चित स्वरूपात होतील असा आशावाद व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. कराड प्रशासनानं यामध्ये महत्त्वपूर्ण भाग घेतला. विशेषतः ट्रॅफिकचे सूर्यवंशी साहेब यांनी या दौडचं नियोजन करताना आणि या स्पर्धकांना प्रशस्त आणि निर्विघ्न असा मार्ग उपलब्ध करून देताना खूप मोठं सहकार्य केलं. त्याबरोबरच कराड नगरपालिकेनं त्यांची ही वास्तू, त्यांचं हे स्थळ या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल नगराध्यक्ष राजेंद्र बाबा यादव साहेब, त्यांचे सर्व सहकारी यांचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांना रस्ता सुरक्षेच्या संदर्भानं जीवन रक्षा, रस्ता सुरक्षा असा संदेश देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा एक साथ सुरू. असा जर व्यायाम तुम्हाला करायचा असेल तर कृती संगमच्या काठावर आम्ही सगळी एकदा एक साथ सुरू. असा जर व्यायाम तुम्हाला करायचा असेल तर कृती संगमच्या काठावर आम्ही सगळी